तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण बघा, ई-के-वाय-सी मध्ये दोन प्रकारचे असे पॉईंट होते, ज्या पॉईंटमुळे लाडक्या बहिणींना टेन्शन आलेलं होतं. सर्वात पहिला महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी होता, की ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, ज्या बहिणी अविवाहित आहे, परित्यक्ते आहे, अनाथ आहे, अशा बहिणींनी दुसरा आधार OTP कसा टाकायचा. दुसरा आधार OTP जर टाकला नाही तर त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी पेंडिंग होती. तर आता त्या बहिणीसाठी अपडेट आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी करताना चुका केल्या, या ठिकाणी शेवटच्या ऑप्शनमध्ये होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय असं ऑप्शन सिलेक्ट केलेलं होतं. मग आता त्या बहिणींकडून चुका झाल्या जाती प्रवर्ग होय नाही ऑप्शन सिलेक्ट करण्यामध्ये. तर या बहिणींचे अर्ज रद्द होतील का किंवा अपात्र होतील का, त्यांची के-वाय-सी रद्द होईल का किंवा पैसे बंद होईल का, अशी भीती त्या बहिणींना होती. तर आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. कारण 2 ते 3 दिवसाआधी मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, की ही सर्व माहिती जी आहे ही जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालय म्हणजेच महिला व बालविकास विभाग या ठिकाणी जाऊन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माहिती तुमच्यासाठी आलेली आहे. सर्वात पहिला मुद्दा, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींनी आधार क्रमांक, दुसरा आधार OTP कोणाचा टाकायचा आणि ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दल मी प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितलेलं आहे, की याबद्दल भरपूर लाडक्या बहिणींच्या तक्रारी आलेल्या आहे. विभागामध्ये लेखी अर्ज देऊन सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महिला हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तक्रारी आल्या. त्यामुळे शासनाकडे जे आहे ते अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, की त्या बहिणींसाठी लवकरात लवकर वेबसाईटवर अशा प्रकारचं ऑप्शन देण्यात येणार आहे, की त्या बहिणींना पती नाही, वडील नाही, तर त्यांनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा किंवा त्या बहिणींना के-वाय-सी करण्याची गरज आहे की नाही. अशा प्रकारची अपडेट लवकरच महिला व बाल विकास विभागाकडून येणार आहे आणि त्या बहिणींची के-वाय-सी पूर्ण होणार आहे. म्हणजे शासनाकडे जे आहे ते प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामधून, जिल्ह्यामधून, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारची रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे, की या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी ऑप्शन अवेलेबल करून द्यावी, म्हणजे त्या बहिणींची के-वाय-सी पूर्ण होईल. आणि त्यासाठी काम सुद्धा सुरू झालेलं आहे. वेबसाईटवर जे काही ऑप्शन येणार किंवा शासनाकडून पाऊल उचलले गेलेले आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली, की लवकरच त्या बहिणींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जवळपास त्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी ऑप्शन येईल आणि त्या बहिणी त्यांची के-वाय-सी पूर्ण करू शकणार आहे. तर एक प्रश्न सुटला. दुसरा नंबरचा प्रश्न होता, की ज्या बहिणींनी चुका केल्या आहे तर त्या बहिणींचे अर्ज रद्द होईल का, अपात्र होईल का, याबद्दल सुद्धा मी त्या ठिकाणी माहिती विचारली. तर त्यांनी सांगितलं, की या चुकांमुळे जे आहे त्यांचे अर्ज रद्द होणार नाही किंवा अपात्र होणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा भरपूर बहिणींच्या आल्या, की आम्ही चुका केल्या तर अर्ज रद्द होईल का. तर त्यांनी स्पष्ट नकार दिला, चुका प्रत्येक योजनेमध्ये होत असतात. त्यामुळे तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरूनच तुमच्या कुटुंबातील चौकशी होणार. त्यामध्ये जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल, तुम्ही पात्र असाल तर पात्र करण्यात येतील. दोन्ही मुद्दे तुमचे क्लिअर झालेले आहे. लवकरच लाडक्या बहिणींसाठी अशा प्रकारची अपडेट येणार आणि त्या बहिणी सुद्धा ई-के-वाय-सी पूर्ण करू शकणार, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा आधार OTP टाकण्यासाठी प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे जे काही चुका केल्या त्या चुकावर शासनाचे दुर्लक्ष होणार आहे, अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे. त्यामुळे फक्त पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरूनच चौकशी केली जाणार आहे आणि त्यावरूनच तुमचे अर्ज पात्र किंवा अपात्र केले जाणार आहे. तर बघा, ही अपडेट कोणाकोणाला आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.